अभिजितचं मला इथे खूप कौतुक करावं असं वाटतं. खरा हाडाचा कलाकार कसा असतो तो मला असं वाटतं अभिजितकडे बघून तुम्हाला कळेल. 3 दिवसांपूर्वी त्याचे वडील एक्सपायर झाले आणि आज त्याने प्रॉमिस केलं होतं आणि शो मस्ट गो ऑन हे जे कलाकार नेहमी म्हणतात, तर 2 दिवसापूर्वी ते घडलेले आहे आणि तो आज इथे गातोय. त्यासाठी खूप खूप अभिजित सल्यूट टू यू की हा खरा कलाकार. राज कपूर साहेबांचं वाक्य आहे शो मस्ट गो ऑन आणि ते तू प्रूव्ह करून दाखवलंस, आम्हाला इन्स्पायर केलंस त्यासाठी. थँक्यू. आय थिंक मला वाटतं हा तुझ्या वडिलांचा आशीर्वाद आहे जो सतत तुझ्या बरोबर आहे. आणि अजून एक गोष्ट, अभिजित आणि त्याच्या बायको तृप्तीने केटरिंगचा बिझनेस आणि सुरू केलेला आहे, फराळाचा बिझनेस सुरू केलेला आहे. तर आज जे काही फराळ, जे काही नाश्ता आपल्याला उपलब्ध केला ते अभिजित आणि तृप्तीने केला. या 3 दिवसात या जे काही घडले त्याच्या आयुष्यात 3 दिवसापूर्वी, तरी त्यांनी कमिटमेंट ठेवली आणि तो आला. त्याबद्दल मला खरंच त्याचे आभार मानायचे आहेत. आणि मी एवढं सांगू शकतो, प्रोफेशनलिझम ह्याला म्हणतात. सो खरंच अभिजितला मी कधीच विसरू शकणार नाही, नॉट बिकॉज ऑफ आज, पण ह्याच्या अगोदरी जी काही मैत्री आमची त्याबद्दल. सो मला अजून अभिजितवर अडवायचं नाहीये, सॉरी फॉर दॅट अभिजित, पण थँक्स, मला मनापासून थँक्स म्हणायचं होतं. खरं तर आम्हाला बोलवायला लागत नाही, हे आमचं घरचं कार्य असल्यासारखे आम्ही येतो आणि एनर्जी तेजस आणि शर्मिष्ठाकडनं येते, त्यांच्या एका फोनमधनं येते. आणि इकडे आल्यानंतर तुम्ही आता मगाशी सगळं रेकॉर्ड केलं तर कशा पद्धतीने प्रतिसाद मिळतो हे कळतं. गेल्याच वर्षी या कार्यक्रमाला सुरुवात केली शर्मिष्ठा तेजसनी आणि गेल्या वर्षीचा ओपनिंग बॅट्समन आमचा निंदेश दादा होता. हे दुसरं वर्ष आहे. एक वातावरण निर्मिती होते, माहोल तयार होतो इकडे. तर त्यामुळे तीच वाईब घेऊन याही पुढे आम्ही जाणार आहोत यांनी ठरवलं तर. पण आय एम शुअर ज्या पद्धतीने त्यांची घोडदौड सुरू आहे, त्यांची पर्सनल लाईफ मध्ये पण घोडदौड सुरूच राहील अशी. आणि अशा पद्धतीचे चांगले चांगले कार्यक्रम, मालिका, चित्रपट आणि नाटक सुद्धा त्यांनी घेऊन यावं अशी मी या निमित्ताने त्यांना कळ घालतो. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन YouTube चॅनलला.